परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वराज्याचे अधिकृत उमेदवार माननीय संदीप शिरसाट, इथं दुसरे परिवर्तन महाशक्तीचे प्रहारचे उमेदवार संभाजीनगर मध्यमधले डॉक्टर प्रमोद दुतडे, स्वाभिमानी पुरस्कृत कन्नडचे उमेदवार माननीय मनोजराव पवार, आमच्यावर आलेले स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष माननीय आप्पासाहेब कुडेकर, प्रहारचे जिल्हाध्यक्ष माननीय सुधाकर शिंदे, कृष्णा साबळे, कुणाल राऊत, रमेश पाटील, भाऊसाहेब थोरात, सन्माननीय व्यासपीठ, विचारमंच आणि इथं उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, उपस्थित सर्व आपले संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उपस्थित सर्व बंधू भगिनी, या 3-4 दिवसात पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असताना अनेक पत्रकारांनी मला नेहमी प्रश्न विचारला की राजे, नेमकं हे विस्थापित लोक हे प्रस्थापितांची टक्कर कशी देणार? आणि मला आनंदाने सांगायचंय की आमचा उद्दिष्टच आहे, पुढं काय होणार ह्याच्याकडे लक्ष न ठेवता जे आयुष्यभर स्वप्न बघत असतात, स्वप्न पाहत असतात की आपल्याला सुद्धा आमदार व्हायचंय, आम्हाला काही खासदार व्हायचंय, या घराणेशाहीच्या पुढे आम्ही जाऊ शकत नाही. 30-30 वर्ष आमदार आहेत, 40-40 वर्ष त्याच्या घराण्यात एक खासदारकी किंवा आमदारकी असते. या लोकांना आम्ही लढा कसा देणार? आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे त्याची रसद सुद्धा नसते. आणि म्हणून त्याच्यासाठी परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं प्रामुख्याने सुद्धा या स्वराज्य पक्षाची निर्मिती झाली. आणि तुम्ही जर पाहिलं असाल या 75 वर्षात इतकं राजकारण गढूळ झालेलं आहे. एवढं राजकारण गढूळ महाराष्ट्राने कदापि केव्हाही पाहिलेलं नाही. लोकांना समजत नाहीये नेमकं काय चाललंय. मी अमेरिकेत गेलो होतो 7-8 महिन्याच्या अगोदर, त्यावेळी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून मला तिथं बोलवलं. त्या अमेरिकेतल्या भारतीय लोकांनी मला विचारलं की राजे, महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय हे तुम्ही सांगा. आणि मला सुद्धा इतकं वाईट वाटलं की आपण महाराष्ट्राचं कौतुक करायच्या ऐवजी महाराष्ट्राच्या बद्दल राजकीय जे खेळखंडोबा चालू आहे त्याच्याबद्दल मला बोलावं लागलं. आणि मला सांगावं लागलं की 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, काँग्रेसला माहिती नाही ते काय करायला लागलेले, भाजप तर हा सगळा खेळ रचून बसलेले आहेत. आणि वाईट वाटत होतं. आता उदाहरण तुमच्या शिवसेनेत सुद्धा इथं 2 उमेदवार आहेत. आता नेमकं कोण गद्दार आणि कोण सज्जन, काय दोघंही गद्दार, ह्याच्यावर विश्लेषण करणं गरजेचं आहे. आता एकनाथ शिंदे गट हा इकडे आला, महायुतीत होता, एकनाथ शिंदे त्यातनं बाहेर पडला आणि भाजप बरोबर गेला, तर हे गद्दार झाले. हो, गद्दार झाले, काही चुकीचं नाही. म्हणजे एका वेगळ्या पक्षातनं बाहेर पडणं आणि परत स्वतंत्र एक लाईन घेणं ही गद्दारीपणाच आहे. पण तुम्ही उद्धव ठाकरेंना सुद्धा तुम्ही स्वच्छ म्हणणार का? त्यांचा सुद्धा इथं उमेदवार उभा राहिलेला इथं, ते काय एकदम सरळ आहेत का? त्यांनी भाजपच्या बरोबर युती केली, भाजपच्या बरोबर उद्धव ठाकरे शिवसेने युती केली आणि त्यावेळी ती शिवसेना होती. आणि युती करून बहुसंख्य आमदार त्यांच्याकडे आले, ते सत्तेत जाऊ शकले असते. पण कोण खुर्चीवर बसणार? खुर्ची महत्वाची आहे मुख्यमंत्र्याची त्यांना. आणि म्हणून त्यांनी ते सोडलं आणि कोणाच्यावर गेले? महाविकास आघाडीच्यावर गेले. म्हणजे ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे काय म्हणतात, कदापि आयुष्यात शिवसेना हे काँग्रेसच्या बरोबर जाणार नाही, वेळ पडेल राजकारण सोडू, पण काँग्रेसच्या बरोबर जाणार नाही, हे बाळासाहेब ठाकरे केलं. आणि बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे काय करतात? आपल्या स्वतःच्या खुर्चीसाठी, आपला स्वार्थ साधण्यासाठी ते काँग्रेसच्या बरोबर महाविकास आघाडी बोलतात. ही गद्दारी नाही का? ही नाही काय गद्दारी? आणि म्हणून
तुमचे दोन्ही इथं प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत संदीप शिरसाटांच्या समोर हे सगळे गद्दार आहेत, हे सगळे गद्दार आहेत. आणि म्हणून संदीप शिरसाट तुम्ही काय घाबरायचं नाही. ते मी तुमचा सर्वे रिपोर्ट वाचत होतो, या सर्वे रिपोर्ट मध्ये काय दिसते ते पैशानी रसंदीप दोघही उमेदवार ताकदवान आहेत. आपल्याला पैशाची गरज नाहीये, आपल्याला इच्छाशक्ती, आपल्याला महाराष्ट्र कसा घडवायचा आहे, आपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा आहे, आपल्याला शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचा विचार घेऊन महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. हा डोळ्यासमोर विकायचा. तुमच्या मागा संभाजीराजे हा काही किरकोळ व्यक्ती नाहीये. आम्हाला खऱ्या अर्थाने चांगला महाराष्ट्र घडवण्यासाठी खरं आपलं भाषण सुद्धा कशात पाहिलंय. आपलं भाषण महाराष्ट्राला आपल्याला काय द्यायचं. इथं संभाजीनगरमध्ये तुम्ही जवळ एवढं संभाजीनगर एवढं मोठ्या पट्टीने वाढायला लागलेलं आहे. तुम्ही संभाजीनगरसाठी काय केलं. संभाजीनगर हा स्मार्ट सिटी म्हणून मोडलं जातं. ते काय तुमचा प्लॅन आहे ह्याच्याबद्दल बोलायला पाहिजे. इथं IT पार्क का नाहीये तुमच्या इथं, त्या IT पार्कच्या बद्दल तुम्ही विषय मांडायला पाहिजे. इथं उडान पूल बांधला तुमच्या इथं, आणि उडान पूल बांधल्यानंतर काय झालं, अरे इथं खाल्लं गाड्या जात नाही. बरोबर आहे, गाड्या जात नाही, त्या बस जात नाहीत, म्हणून पूल काढून टाकू. ही काय पद्धत आहे, हे कसलं नियोजन आहे. ह्याच्यावर काही बोलत नाही. हे शिवसेनेचे आत्ताचे शिवसेनेचे म्हणजे पूर्वी जे कुठलं धनुष्यमानच्या शिवसेनेचे मोठे गप्पा ठोकत असतात. नुसत्या गप्पा ठोकून होत नाही. 3 वर्ष तुम्ही किती त्याच घराविषयी तेच विषय बोलतात. त्याच्यावर नुसतं हेवे धावे करायचे. तुम्ही ह्या संभाजीनगर पश्चिम साठी काय केलंय ह्याच्यावर सुद्धा काय केवळ चर्चा नाही. म्हणजे विस्थापितांनी लढवायचीच नाही का. मगाशी मला पत्रकार बंधूंनी विचारलं की या प्रस्थापितांचं म्हणणं आहे की हे महाविकास आघाडीला सपोर्ट करण्यात येत नाही. काय मूर्ख आहे सगळं, मूर्खता आहे सगळी. म्हणजे आम्ही आमच्या जीवनात संदीप शिरसाट या माणसाला आमदार करायचं नाही. यांनी स्वप्न नाही बघायचं. मागच्या वेळी ते बहुजन वंचित मध्ये उभारले होते, 25,000 मतदान त्यांना पडलं. आज ठीक आहे, काहीतरी कारण असो त्याचं जमलं नसेल किंवा त्यांना वाटलं असेल की आपण स्वराज्यामध्ये येऊ, संभाजीराजांच्या बरोबर येऊ आणि आपण काहीतरी एक परिवर्तन घडू. या माणसाने बघायचं नाही का स्वप्न. म्हणजे ह्या प्रस्थापित लोक आहेत त्यांनी स्वप्न बघायचं का. आणि मला आश्चर्य वाटते असे प्रश्न काय केले जातात. असो जे काय असतं ते, पण माझी तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत. आपण कुठे खचून जायचं नाही. वेळ आपल्या 4-5-6 दिवस आहेत. एवढंच बघा, ज्यावेळी मतदान होणार ते संदीप शिरसाट म्हणून कोरवा 12 नंबर आपले पेनाचं नेम सांगा. नाही तर 12 नंबर बघायच्या ऐवजी दुसरा शिरसाट बघतील तिथं मतदान करतील. हा नाही तर असं नाही आहे. आपण चांगले आपण परिवर्तन घडवणारा हे शिरसाट आहे. ते माजलेले शिरसाट आहे. ते पुढारी हे माजले टगे सगळे. आम्हाला माजलेले टगे नको आहेत. आम्हाला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन जाणारे शिरसाट पाहिजे. आम्हाला डॉक्टर प्रमोद दुतडे हे पाहिजे. आम्हाला कन्नडचे मनोज पवार हे पाहिजे. आणि अशा दृष्टिकोनातून आपण येत्या 20 तारखेला पेनाचे नीप या संदीप शिरसाट यांना बटन दाबून मोठ्या मताधिकाऱ्यांनी त्यांना निवडून द्यावं हे मी विनंती करतो. आणि डॉक्टर प्रमोद दुतडे यांची बॅट आहे, लक्षात ठेवा. त्यांना सुद्धा मोठ्या संख्येने मतदान करा हे मी विनंती करतो. आपले स्वाभिमानी शेतकरी संघाचे पुरस्कृत उमेदवार हे तर रोलर आहे, मोठा रोलर्स म्हणायचं ना, रोड रोलरना सुद्धा बटन दाबून मोठ्या मताधिकाऱ्यांनी त्यांना निवडून द्यावं हे मी विनंती करतो. आणि मी आनंदराज आंबेडकर साहेबांना सुद्धा माझा मध्यंतरी फोन झाला होता आणि त्यांनी मोठ्या मनाने त्यांनी माझा शब्द पाळला. शेवटी काय बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहे आणि मी राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा पत्तू आहे. आणि म्हणून माझ्या शब्दाला त्यांनी ना म्हटलं नाही. त्यांनी लगेच आनंदराज आंबेडकर एक स्पेशल केस करून संदीप शिरसाटांना त्यांनी पाठिंबा दिलाय. आणि म्हणून त्यांचा सुद्धा आंबेडकरांचा सुद्धा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असल्यामुळे तुम्ही आता तुमचं घोडं सुटलंय जोरात. म्हणून तुमचा विजय हा निश्चित आहे. तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास ठेवा. या बाकीचे जे उमेदवार तिकडे जे असतील शिवसेनेचे, कसल्या शिवसेनेचे, स्वतःला सुसंस्कृत समजणार आहे पण ते खऱ्या अर्थाने गद्दारच आहे. दोघेही गद्दार आहेत. दोघे गद्दार आहेत.
आम्ही सगळे राजकीय टगे आहेत, पण आपल्याला त्यांचं काही फक्त बघायचं नाही. आणि म्हणून तुम्ही जोरात जावा. तुम्ही आपल्या संभाजीनगर पश्चिममधला कसा विकास घडू शकताय, आपल्याला परिवर्तन कसं घडत, या सगळ्यांनी काय हे सगळे त्यांचे रिपब्लिकन सेनाचे प्रामुख्याने सरसेनापती आनंदराव आंबेडकर साहेबांनी तर प्रमुख आहेत, पण त्यांच्यावर मिलिंद बनसोडे असतील, काकासाहेब गायकवाड असेल, शुद्धोधन मोरे असतील, अक्षय बनसोडे असतील, विनोद वाकोडे असतील, सुनील पांडे असतील, राहुल कानडे असतील, राजेश बाजीराव असतील आणि सगळे रिपब्लिकन सेनेचे सचिन निकम असतील आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी संदीप शिरसाटांना पाठिंबा दिला. आपली सर्वजण एकत्र येऊन लढाई लढू आणि खऱ्या अर्थाने परत एकदा शाहू महाराज, शिवाजी महाराजांचं नाव, महात्मा फुलेंचं नाव, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आणि शाहू महाराज सगळं आपण परत उज्ज्वल करू आणि एवढं करून आपलं जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज्य.